दादांनी निवडणूक जिंकली, पण पिक्चर अभी बाकी आहे, असं योगेंद्र पवार यांनी म्हटलंय. बारामतीमध्ये पुन्हा मतमोजणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेची निवडणूक बारामतीची ठरली होती. बारामतीमध्ये लोकसभेप्रमाणे विधानसभेतही पवार कुटुंबियांमध्ये लढत झाली. काका अजित पवार आणि पुतण्या योगेंद्र पवार यांची लढत चर्चेची ठरली. या लढतीत अजित पवार विजयी झाले. त्यानंतर काका विरुद्ध पुतण्याने पुन्हा फेरमतमोजणीचा अर्ज दिलाय. नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत. फेरमतमोजणीसाठी लागणारी रक्कम सुद्धा भरली आहे. त्यामुळे बारामतीमध्ये 5% ईव्हीएमची फेरमतमोजणी होणार आहे, असं योगेंद्र पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. आम्ही पराभूत झालो असलो तरी बारामतीकरांसाठी आम्ही काम करत आलो आहे, यापुढेही करत राहू, असं योगेंद्र पवार यांनी म्हटले. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीबाबत अख्ख्या महाराष्ट्रात संशयाचं वातावरण आहे. दिग्गज नेते जे अनेक दशकांपासून निवडून येत आहे त्यांचा पराभव झालाय. त्यामुळे आम्ही पक्षाच्या बैठकीत यावर चर्चा केली. त्यानंतर आम्हाला सुप्रीम कोर्टानं 5% ईव्हीएम तपासायचा अधिकार दिलाय. त्यानुसार आम्ही पडताळणीसाठी अर्ज करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स म्हणजेच ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जात आहे. या संदर्भात तब्बल 23 उमेदवारांनी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रारी दाखल केल्यात. अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल समोर आलेत. त्यामुळे दिग्गज उमेदवारांचा पराभव झालाय. तसंच महायुतीने एकूण 232 जागांवर विजय मिळवत एकतर्फी यश मिळवलेलं आहे. त्यामुळे आश्चर्यकारक निकाल आणि मतदान टक्केवारीवर संशय व्यक्त केला जात आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि दिग्गज नेते आहेत. यामध्ये बारामतीचे शरद पवार गटाचे योगेंद्र पवार यांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे आणि याचबाबत त्यांनी माध्यमांसोबत देखील संवाद साधलेला आहे. पुणे जिल्ह्यातून 11 उमेदवारांनी पडताळणीसाठी अर्ज केलेत. त्यासाठी 66 लाख रुपये भरलेत, असं देखील योगेंद्र पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही आता 3-4 दिवस मुंबईत पण पक्षाची मीटिंग होते, तिथं पण खूप लोकांनी चर्चा केली आणि त्याच्यामुळं आम्हाला वाटतं की काहीतरी असायची शक्यता आहे आणि हा अधिकार आम्हाला सुप्रीम कोर्टाने दिलाय. 5% बहुतेक तुम्ही ईव्हीएम तिथं चेक करू शकता आणि जर अधिकार दिला असेल, जर संशयाचं वातावरण असेल तर मग चेक करायला काय हरकत आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये पुन्हा मतमोजणी होणार का, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे. अशाच बातम्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी देशोन्नतीला फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा देशोन्नती. नमस्कार.